सर पैसे हातात ठेवा नाहीतर हे घर खाली करा। हे लोक दारावर आले आणि आता दीपू सुद्धा यायला निघाली, कसं करायचं? मला थोडी आणखी मदत मिळाली असते तर बरं झालं असतं। मिळणार नाही। मी हात जोडतो तुम्हाला, मला फक्त 2 दिवसाची मुदत द्या। देशपांडे आता घर खाली करायचं। ए सामान काढा रे यांचा। दादा हो देशपांडे सर, बघताय काय आजपासून या घरावरती माझा ताबा असेल। आई काय झालं? कोण आहे ती माणसं? सर बोला ना प्लीज, काय झालंय? साळगावकर, माझं घर। बाबा काय झालंय? साळगावकरला पैसे परत करायचे म्हणून बाबांनी घर गहाण ठेवलं होतं। ते पैसे लग्नात गरज पडू शकते म्हणून बाबांनी घरातच ठेवले अगं, पण लग्नाच्या दिवशीच ते पैसे चोरीला गेले। आणि आता मुदत संपली तरी आम्ही पैसे देऊ शकत नाहीयेत ना, म्हणून ही माणसं घर रिकामं करायला आली। ए तुमची नौटंकी बंद करा, चला फुटा। तुम्ही बघता काय, सामान बाहेर काढा। हे थांबा, तुम्ही थांबा थोडा वेळ, मी बोलतोय यांच्याशी। ठेवा सामान, ठेवा सर। एक काम करा, या बाहेर बोलूया आपण। तू कोण? अहो मी सांगतो ना मी कोण आहे ते, बाहेर समजावून साळगावकर, सर तुम्ही काळजी करू नका, मी आहे, मी समजावून सांगतो यांना। या तुम्ही पण या। कोण आहेस तू? तुमच्या डोळ्यांसमोर होणार काळोख, कारण आता इंद्राच करून देणार इंद्राची ओळख। या अरे सोडो सोडो सोडो। आई पाणी घे। आई तू आता नको काळजी करूस, आम्ही आहोत ना। सर मी नीट समजावून सांगितलं त्यांना, पटलंय त्यांना माझं म्हणणं। त्यांनी ऐकलं सुद्धा? हो मी त्यांना सांगितलं सर, आम्ही सरळ सरळ पोलीस कंप्लेंट करणार आहोत, आणि तुम्ही सुद्धा कोर्टातून कायदेशीररित्या नोटीस घेऊन या, आपण कायद्याने पुढे जाऊ असं सांगितलं त्यांना। कारण असं मारामारी करत राहण्यात, असं धमकवत राहण्यात काय मिळणार आहे ना। पटलं सर त्यांना माझं म्हणणं, नाही येणार आता ते परत इथे। तुला एवढं घाम का आलाय? घाम?
ते उकडतंय ना आज इथे खूपच. आणि 2-3 वेळा मी आता पायऱ्यांवर वर खाली पण करून आलो ना. पण वेळेत आलास रे बाबा. हो सर, इतकं काय काय घडून गेलं, तुम्ही एका शब्दाने बोलला नाहीत मला. कुठल्या तोंडानं सांगणार होतो. बाबा काय चाललंय तुमचं? तुम्ही इतकी मोठी गोष्ट आमच्या दोघांपासून लपवून ठेवली. तुझं लग्न होतं ग दीपू. लग्नात आता या अशा गोष्टी कशा सांगायच्या ना. बाबा पण पुन्हा तुम्ही असं काही करणार नाही आता. मालती, अजून तुझ्या डोळ्यात पाणी आहे. आपल्या दीपू समोर अशीच रडत बसणार आहेस का? दीपिका मॅडम, मी निघतो आता. ए, तू अजून दीपूला मॅडमच म्हणतोस का? हो. नाही 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 साळगावकर, आता तू तिला दीपू म्हणायचं. म्हण बघू दीपू. तिच्याकडे काय बघतोयस? म्हण दीपू म्हण. येतो मी. दीपिका मॅडम. बाबा अहो असू द्या ना. नाही ना, असं कसं? साळगावकर, आता इथून निघताना तू हिला दीपू येतो असंच म्हणायचं. अरे सांग दीपूला, दीपू येतो मी. येतो मी. दीपू मॅडम. अहो काय म्हणाल? अहो परत एकदा म्हणा. हो. अहो अहो झालं समाधान. आता बस. आता माझं काही खरं नाहीये मॅडम. का? तुम्ही मला आता हो म्हणालात आणि वर आपण अख्खा दिवस एकमेकांसोबत नसणार. टेन्शनच येतं मला. काय करताय? काय करताय म्हणजे काय? स्वतःच्या हक्काच्या बायकोशी बोलण्यात कसली चोरी आली? आणि राहिला प्रश्न टेन्शनचा, तर तुम्हाला तर माहितच आहे, तिथे इंद्राचा असतो वावर. तिथे टेन्शनला नाही काही पावर. मॅडम, आता तुम्ही सोबत नसाल तेव्हा माझ्यासाठी एक एक सेकंड सुद्धा एक एक तासांसारखा वाटणार. तुम्ही प्लीज लवकर परत या. ठीक आहे, एका आठवड्यात येते परत. एका आठवड्यात? मॅडम, आपलं एक दिवस ठरलं होतं हे. बरं ठीक आहे, एका दिवसात येते परत. पण माझी एक अट आहे. अट? कसली? भावा म्हणाले तसं मला दीपू म्हणा. मॅडम. मॅडम नाही, दीपू. दीपू म्हणा. पटकन बोला. दीपू बोला. मॅडम, मला नाही जमणार. अरे बोला. बघा ना, तर मी येणार नाही आठवड्यावर. ठीक आहे, मग मी राहतो एक आठवडा इथेच. मी येते उद्या. निघू मी? बाय.
बाय असं करतात बाय. मग कसं करतात? बाय म्हणण्यासाठी असं करावं लागतं. बहिणी साहेब, एक सांगू? सांगा की, विचारताय काय त्याच्यात? दीपिका सून म्हणून आपल्या घरात येऊन 1-2 दिवस झाले, पण इतक्या लगेच तिने घर आपलंसं करून टाकलंय. आणि ती सानिका इतके महिने होऊन देखील पूर्णपणे रुळेल दिसत नाही. बाबू काका, त्याच्यासाठी स्वतःचा मीपणा सोडून घराला आपलं मानलं पाहिजे ना तिने. पण मला वाटतं दीपिका आता घरी आली आहे तर सानिकामध्ये सुद्धा चांगले बदल नक्कीच घडून येतील. बाबू काका, तसं झालं ना तर सगळ्यात आनंदी मी असेन इथे. मक्याचं कणीस. काकू तुम्हाला सांगतो, काल रात्री मला स्वप्न पडलं. स्वप्नात असा पाऊस पडत होता, पावसात माझ्या हातात मक्याचं कणीस होतं. काय मजा आली म्हणून सांगू. घे, तुझं स्वप्न पूर्ण झालं समज. हळूहळू गरम आहे, गरम आहे. ही वाव, सतत थांब ना, मला फोटो काढू दे. ए, इकडे ये, तुला पण घे. हे खाता खाता स्वतःचा पण काढ फोटो. घे. अरे इंदिरा, आलास? ये बस, तुला मी कणीस भाजून देतो. नाही नको. इंद्रा, काय रे, तू चक्क कणीस नको म्हणतोस? दादू, काय विचार काय? वहिनीपर्यंत अन्न पाणी सोडणारच की काय? इंद्रा, काय रे, काय झालंय? इंदिरा, नक्की काय झालंय? दादू, काय झालंय? आई, मी दिलेले पैसे मला परत करण्यासाठी देशपांडे सरांनी स्वतःचं घर गहाण ठेवून पैसे उभे केले होते. ते पैसे लग्नाच्या घाई गडबडीत चोरीला गेले. काय? अरे पण असं कसं? मी आता दीपिका मॅडमना सोडायला त्यांच्या घरी गेलो होतो तर ती पतपेढीवाली माणसं आली होती. मी होतो म्हणून मी सगळं मॅनेज करून घेतलं, पण कदाचित सरांना त्यांचं घर सोडावं लागलं असतं. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की इतकी मोठी गोष्ट होऊन सरांनी ती मला सांगितली सुद्धा नाही. इंदिरा, सॉरी यार. देशपांडे सरांचे पैसे चोरीला गेले ही गोष्ट मला माहित होती. नाही म्हणजे सरांनीच मला वॉर्निंग दिली होती की कोणाला सांगू नकोस म्हणून मी कोणाला सांगितलं नाही. काय? अरे सत्तू, तू मला तरी सांगायला हवं होतंस ना. सरांना त्यांचं घर सोडावं लागणार होतं सत्तू. पण हे प्रकरण घर जप्तीपर्यंत जाईल असं नव्हतं वाटलं मला. नाही, तसं वाटलं असतं तर मी तुला सगळं सांगितलंच असतं ना. इंदिरा, सॉरी. मी देशपांडे सरांच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकलो.
पण इंद्रा, कळलं का चोरी कोणी केली ते? पैसे तिजोरीतून चोरीला गेले. सरांनी लग्नासाठी काढून ठेवलेले पैसे, ती बॅग आणि तिजोरीतले पैसे असे दोन्ही चोरीला गेलेत. आणि तिजोरी फोडली नाही, तर चोराने व्यवस्थित तिजोरी चावीने उघडून मग चोरी केली. मला वाटतं या चोराचं ना सरांवर बारीक लक्ष असणार. बरोबर आहे तुझं सत्तू, कारण एवढ्या शिताफीने चोरी केली गेलीये याचा अर्थ चोराला नक्कीच माहित होतं पैसे ठेवले कुठे आहेत. पण कोणी केली असेल ही चोरी? काय झाली का मनासारखी शॉपिंग? आज पुरता झालीये, पुढच्या आठवड्यात परत जाऊयात ना शॉपिंगला. अगं तुला हवी तेवढी शॉपिंग कर, काही टेन्शन घेऊ नकोस तू. आपल्याकडे ना खूप पैसे. तर त्या इन्व्हेस्टरच्या तोंडावरती कसे पैसे फेकून मारतो ना, फक्त बघच. खूप माच केला ना त्यांनी. कार्तिक साळगावकर काय चीज आहे हे त्यांना आता दाखवतोच. आहेच माझा बेबू हुशार. ऐक ना, घड्याळ कसं एकदम भारी. भारी ना. तर कार्तिक साळगावकरची वेळ हे घड्याळ बदलणार. ऐक ना, आपण कुठेतरी परदेशात फिरायला जाऊया. सिरियसली? चालेल. ऐक जाऊया, पण आता घरी जाऊया आत. मग विचार करूयात ना कुठे जायचं, तू ठरव. चालेल. चला वा पुढे. सानिका, कार्तिक, अजूनही उधळपट्टी थांबवली नाहीत ना तुम्ही? अरे किती शॉपिंग करता? उधळपट्टी कसली सासूबाई? मॉलमध्ये सेल होता म्हणून गेलो होतो. 5,000च्या शॉपिंगवर 2,000चं डिस्काउंट मिळालंय. अरे वा कार्तिक, नवीन घड्याळ आणि लपवतोस काय रे? कार्तिक, हे तो ब्रँडेड घड्याळ आहे, तर खूप महाग असणार. अरे वा कार्तिक, नवीन घड्याळ, मस्त मस्त शॉपिंग, मजा चालली आहे बुवा. ए, तुला काय करायचंय? तू पैसे देतो का आम्हाला? सानिका, अजून किती वेळा सांगायचं तुला सत्तूशी या आवाजात बोलायचं नाही म्हणून? मग दादा तू सत्तूला सांग ना, तो कसा बोलतो आमच्याशी, त्याला पण सांग काहीतरी. काय चुकीचं बोलला तो कार्तिक? अचानक ही अशी पैशांची उधळपट्टी सुरू केली तुम्ही, प्रश्न पडेलच ना कोणाला. कार्तिक, मला आपल्या कंपनीचे अकाउंट स्टेटमेंट्स हवे. काय स्टेटमेंट्स? कशाला? आणि मुळात म्हणजे मी तुला कशाला दाखवू? तुझा काय अधिकार आहे? कार्तिक, तोंड सांभाळून बोल. मग तू सांग ना तुझ्या लाडक्या मुलाला. हे बघ दादा, ती कंपनी आहे ना, ती आता माझी आहे, त्यामुळे पैसे सुद्धा माझे आहेत.
मला कंपनीबद्दल प्रश्न नाही विचारायचे. सनू चल. असा का वागतोय कार्तिक? आई, ह्या दोघांचं आता अति होते. इंद्रा, तू आता त्यांना अडवायला हवं होतस. आई, कार्तिकचं नक्की काय चालू आहे हे कळायला मला फार वेळ नाही लागला. मी बघतो काय ते.